बघा नेक्स्ट टाईप आहे आपला स्टेटमेंटचा जम्प स्टेटमेंट. जम्प स्टेटमेंटमध्ये 3 येतात, ब्रेक, कंटिन्यू आणि गो टू स्टेटमेंट. मग आता ब्रेक स्टेटमेंट आपण ऑलरेडी स्विचमध्ये बघितलेलं आहे. मग हे जे ब्रेक आहे हे तुम्ही 2 वेने यूज करू शकता. एक स्विच केसमध्ये यूज करू शकता किंवा लूपमध्ये यूज करू शकता. मी स्विच केसचं परत तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, ते ऑलरेडी आपण कंडिशनल ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता जम्प स्टेटमेंट म्हणजे काय, तर डायरेक्टली तुम्ही जिथं तो कीवर्ड यूज केलेला असेल तिथं काय होतं, तर डायरेक्टली कंट्रोलर हा ती ॲक्शन परफॉर्म करत असतो. ओके. आता ब्रेक स्टेटमेंटमध्ये काय होतं, तर ब्रेक हा कीवर्ड जेव्हा तुम्ही प्रोग्राममध्ये लिहिता तेव्हा तुमचा जो प्रोग्राम असेल त्या प्रोग्रामच्या लूपमधून तुम्ही काय करता, बाहेर पडता. ओके. आता सांगितलं तसं ब्रेक स्टेटमेंट हे तुम्ही स्विच केस स्टेटमेंटमध्ये पण लिहू शकता किंवा लूपमध्ये पण लिहू शकता. ब्रेक स्टेटमेंट हे काय करतं, तर लूप जे आहे ते 1 बाय 1 ब्रेक करत असतं. दॅट इज म्हणजे काय, तर नेस्टेड लूप जर असेल तर पहिल्यांदा ते म्हणजे एकापेक्षा जास्त लूप्स जर तुम्ही यूज केले तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर आधी आतलं लूप असेल ते काय करणार, ब्रेक करणार आणि मग परत बाहेरचं लूप ब्रेक करणार जर एकापेक्षा जास्त लूप तुमच्या प्रोग्राममध्ये असतील तर. ओके. ब्रेक स्टेटमेंट जे आहे हे 2 वेळी आता सांगितलं तसं स्विच केस आणि लूपमध्ये तुम्ही यूज करू शकता. आता ह्याचा फ्लो डायग्राम कसा असणार आहे बघा, तर तुमच्या लूपमध्ये जी काही कंडिशन असेल ती कंडिशन जरी ती ट्रू असेल, फॉल्स असेल तर ट्रू असेल, आणि जर तुम्ही ब्रेक वर्ड यूज केलेला असेल तर ती ब्रेक होणार, आणि फॉल्स असेल तर परत कंडिशनला जाणार. इथं तुम्हाला प्रोग्राम दिलेला आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, तर 0 to 5 नंबर्स तुम्ही 0 to 10 हे नंबर्स तुम्ही प्रिंट करणार आहे. हा तुमचा प्रोग्राम आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हेडर फाईल यूज केलेले आहेत stdio.h आणि stdlib, स्टँडर्ड लायब्ररी हेडर फाईल. ही stdlib यूज नाही केली तरी चालेल, इथं conio.h हेडर फाईल लिहिली तरी चालते. आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये क्लिअर स्क्रीन फंक्शन स्पेसिफाय करा इंटिजर आय नंतर, व्हेरिएबल डिक्लेरेशन नंतर. मेन मेथडमध्ये बघा आपण व्हेरिएबल घेणार आहे आय. आता आपण फॉर लूप बघितलेलं आहे, मला काय करायचं आहे, तर 0 to 10 नंबर डिस्प्ले करायचे आहेत. मग पहिल्यांदा इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. इनिशियलायझेशन केलं आय इज इक्वल टू 0, कंडिशन दिली आय इज लेस दॅन 10 आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट दिलं. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, तर इथं मला आयची व्हॅल्यू प्रिंट करायची, म्हणजे आयमध्येच तुमची व्हॅल्यू स्टोअर असणार आहे, त्यामुळे आयची व्हॅल्यू मला प्रिंट करायची. इथं मी बॅकस्लॅश यूज केलेलं नाही, बॅकस्लॅश न्यू लाईनसाठी यूज करतात. आता बॅकस्लॅश यूज नाही केलेलं त्यामुळे जे आउटपुट असेल ते तुम्हाला 1 by 1 एका पुढं एक नंबर्स डिस्प्ले होतील. आता इथं बघा प्रिंटएफ, इथं फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केला, %d इंटिजर आहे त्यामुळं कॉमा आय, व्हॅल्यू प्रिंट झाली. ठीक आहे. इफ आता मला काय करायचं आहे, लूप ब्रेक करायचं आहे. कधी ब्रेक करायचं आहे, तर जेव्हा आयची व्हॅल्यू ही इक्वल टू 5 होते तेव्हा. त्यामुळे मी असाइनमेंट ऑपरेटरमधला डबल इक्वल ऑपरेटर यूज केला. इफ आय डबल इक्वल टू 5, जर तुम्ही आय इज इक्वल टू 5 लिहिलं तर 5 ही व्हॅल्यू आयला इनिशियलाइज होणार आहे. बघा इथं आपण 0 लिहिले म्हणजे 0 ही व्हॅल्यू आयला गेली, पण मला काय करायचे, लेफ्टची व्हॅल्यू आणि राईटची व्हॅल्यू दोन्ही सेम आहेत का ते कम्पेअर करायचे. म्हणून मी इथं काय यूज केले, डबल इक्वल. सिंगल इक्वल आणि डबल इक्वल मधला डिफरन्स काय आहे बघा, जर तुम्ही सिंगल इक्वल यूज केला तर ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबलला असाइन होते, आणि डबल इक्वल यूज केला तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि तुम्ही जी व्हॅल्यू स्पेसिफाय केलेली आहेत ह्या दोन्ही कम्पेअर होतात, त्या दोन्ही इक्वल आहेत का नाही ते चेक केलं जातं. त्याच्यासाठी डबल इक्वल यूज केलेलं. बघा आता मला काय करायचंय, तर आयची व्हॅल्यू 5 झाल्यावर मला लूप काय करायचंय, ब्रेक करायचं, मला लूपमधनं बाहेर पडायचं. म्हणून इथं मी काय यूज केलं, ब्रेक यूज केलं आणि लूप इथं एंड केला, कंप्लीट केला, कर्ली ब्रॅकेट क्लोज केलं. त्यानंतर
लूप ब्रेक झाल्यावर मला स्टेटमेंट एखादं डिस्प्ले करायचं असेल तर ते मी लिहिलं, प्रिंट एफ डबल कोटमध्ये केम आउटसाइड ऑफ लूप, लूपच्या बाहेर आलं जेव्हा आयची व्हॅल्यू 5 झाली तेव्हा आय इज इक्वल टू %d म्हणजे कंट्रोल कॅरेक्टर फॉर्मॅट स्पेसिफायर कॉमा आयची व्हॅल्यू तर आपण प्रिंट करणार आहे 5 म्हणून इथं आय घेतलं सेमिकॉलन आणि ही मेन मेथडचा कर्ली ब्रॅकेट क्लोज झाला. आउटपुट डिस्प्ले होताना पहिल्यांदा आयची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर आहे, ती प्रिंट होणार. परत आयची व्हॅल्यू काय होणार, कंडिशन चेक होणार, आय इज लेस दॅन 0 इज लेस दॅन 10, आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार 1, परत तुम्हाला 1 प्रिंट होणार, बरोबर आहे. मग 1 इक्वल टू 5 आहे का नाही, मग परत तो कंडिशन चेक करणार, परत आयची व्हॅल्यू किती होणार 2 होणार, 2 व्हॅल्यू प्रिंट होणार, परत इथं कंडिशन चेक करणार इफ, परत 3 होणार, परत 3 व्हॅल्यू प्रिंट करणार, परत कंडिशन चेक होणार 3 इक्वल टू 5 नाही, परत 4 प्रिंट होणार, परत 4 इथं चेक करणार, परत 5 प्रिंट होणार, परत 5 प्रिंट झाल्यावर 5 डबल इक्वल 5 झालं, मग तो प्रोग्राममधून बाहेर पडणार. इथं जरी आपण 10 ही व्हॅल्यू दिलेली असेल तरी 5 ला आपण लूप ब्रेक केल्यामुळं तो काय आला, प्रोग्रामच्या बाहेर आला. कळलं? म्हणजे जर तुम्हाला प्रोग्राममधून ठराविक कंडिशनला बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता, ब्रेक यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे कंटिन्यू स्टेटमेंट. कंटिन्यू स्टेटमेंट काय आहे तर प्रोग्राम कंट्रोल जे आहे ते लूपच्या बिगिनिंगला जर तुम्हाला न्यायचं असेल तर त्याच्यासाठी कंटिन्यू स्टेटमेंट यूज केले जातात. कंटिन्यू स्टेटमेंट हे काय करतात तर त्याच्यामध्ये जो काही कोड लिहिलेला असेल लूपमध्ये तो स्किप करतात आणि नेक्स्ट इटरेशन त्याच्यामध्ये स्टार्ट करतात. हे कशात कधी यूज केलं जातं, जेव्हा आपल्याला एखादा कोड स्किप करायचा असेल एखाद्या कंडिशनसाठी तर कंटिन्यू स्टेटमेंट यूज केलं जातं. ओके, ह्याचा सिंटॅक्स काय आहे तर लूप स्टेटमेंट्स जे असतील तुमचे ते आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू स्टेटमेंट आणि जो कोड तुम्हाला स्किप करायचा असेल तो कोड इथं. एक्झाम्पल बघा आता आपण काय केलेलं आहे तर आय इज इक्वल टू 0 आधी इनिशियलाइज केलं, त्यानंतर कंडिशन लूप दिलेला इथं व्हाईल आय नॉट इक्वल टू 10, आय नॉट इक्वल टू 10 प्रिंट एफ %d कॉमा आय. आता इथं काय होणार आहे बघा तर आयची व्हॅल्यू आपण 0 ला इनिशियलाइज केली, आय नॉट इक्वल टू 10 कंडिशन ट्रू आहे, मग इथं व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे, बरोबर आहे. पण आपण काय केलंय कंटिन्यू नंतर काय केलेलं आहे आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट केलेली आहे आणि हा जो कोड आहे हा काय होणार आहे स्किप होणार आहे, बरोबर आहे. आणि आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंटच नाही झालेली त्यामुळं तो पर्टिक्युलर त्या कंडिशनला जाणारच नाही. त्यामुळे तुम्हाला जे आउटपुट असेल ते इनफायनाईट लूप आहे असंच काय होणार चालत राहणार आहे. कळलं का? ज्याच्यामधून तुम्ही बाहेरच पडू शकत नाही असं आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होईल कंटिन्यू स्टेटमेंटमुळे. कंटिन्युअसली त्याच्यामध्ये इटरेशन्स काय होत राहणार आहे चालू होत राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे गो टू स्टेटमेंट. आता गो टू स्टेटमेंटला काय म्हटलं जातं तर जम्प स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आता गो टू हे कशासाठी यूज केलं जातं तर डायरेक्टली प्रोग्राम कंट्रोल हा काय केला जातो तर प्री डिफाईन्ड लेबल जे असेल ते प्री डिफाईन्ड लेबलला काय केलं जातं तर तुमचा कंट्रोल हा ट्रान्सफर केला जातो. ओके, जर तुम्हाला रिपीट करायचा असेल एखादा कोड प्रोग्रामिंग मधला तर त्याच्यासाठी गो टू स्टेटमेंट हे युजफुल आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मल्टिपल लूप ब्रेक करायचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल ब्रेक स्टेटमेंट यूज करू शकत नाही, पण युजिंग गो टू स्टेटमेंट तुम्ही ते अवॉइड करू शकता. ओके, आता बघा एक्झाम्पल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत नम कॉमा आय. ह्याच्यामध्ये आपल्याला कशाचा टेबल प्रिंट करायचा आहे तो द्यायचा म्हणजे मल्टिप्लिकेशन टेबल 10चा कशाचा टेबल जो आहे तो आपल्याला प्रिंट करायचा आहे तो द्यायचा याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्कॅनएफ मध्ये एम्परसँड नम म्हणजे तुम्ही कशाचा टेबल दिलेला असेल तो देणार. म्हणजे जर सपोज 10 दिला तर 10 इथं व्हॅल्यू येणार, 5 दिली तर 5 व्हॅल्यू इथे येणार. त्याच्यानंतर टेबल हा लेबल झालं तुमचं लेबल जिथून
गो टू स्टेटमेंट डायरेक्ट जम्प करणार आहे ते इथं झालं. त्या लेबलचं नाव आहे टेबल. ओके, लेबल हा वर्ड यूज करायचा नाही. तुम्ही तर काहीही देऊ शकता. एक्झाम्पल ABC देऊ शकता, XYZ देऊ शकता आणि त्याच्या पुढं कोलन. त्यानंतर प्रिंटएफ मध्ये आता मला काय करायचं आहे तर %D म्हणजे पहिली व्हॅल्यू असणार आहे ती कशाची असणार आहे, तुमच्या नंबरची, ज्याचा तुम्हाला टेबल पाहिजे त्या व्हॅल्यूचा, इनटू त्याला कितीने आपण मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे ती व्हॅल्यू असणार आहे I ची, इज इक्वल टू जे काही आन्सर असेल ते आन्सर. म्हणून एवढे फॉर्मॅट स्पेसिफायर तिथे यूज केलेले आहेत. पहिला नंबरचा आहे, दुसरा आहे तो I साठी आहे आणि तिसरा आहे तो आन्सर साठी आहे. ओके, त्यानंतर कॉमा, नम I, नम इंटू I जे काय असेल ते I प्लस प्लस. इथं कंडिशन दिली आहे आपण, इफ I इज लेस दॅन और इक्वल टू 10 असेल तर कशाला जम्प करायचं, टेबलला. टेबलला म्हणजे कुठं, इथं. मग ह्याच्यात आपण काय कोड केलेला आहे तर काय काय प्रिंट करायचंय, नम I, नम इंटू I. मग आता पहिल्यांदा आपली I ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ठीक आहे, नमची व्हॅल्यू मी दिली 10. ठीक आहे, आता नमची व्हॅल्यू इथं 10 दिली. त्याच्यानंतर ती कंडिशन चेक करणार, 1 इज लेस दॅन और इक्वल टू 10. बरोबर आहे, कंडिशन आपली ट्रू आहे का, आहे. मग तो कुठं जम्प करणार तर टेबलला. टेबलमध्ये आपण काय 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 डिस्प्ले करणार, पहिल्यांदा नम. नम म्हणजे मी काय केले 10 इंटू हा साइन यूज केलेला आहे बघा इथं, इंटू आता I ची व्हॅल्यू किती आहे 1, इक्वल टू 10 इंटू 1 काय आन्सर आलं 10. ते तुम्हाला डिस्प्ले होणार. परत I ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार. I ची व्हॅल्यू 1 आहे तिथे काय होणार 2 होणार. परत कंडिशन चेक करणार, 2 इज लेस दॅन और इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे. परत तो कुठं जाणार, टेबलला. टेबलला गेल्यावर परत काय काय येणार, 10 इंटू 2 इक्वल टू 20. त्याच्यानंतर परत I प्लस प्लस. I प्लस प्लस मध्ये परत व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, I ची 3 होणार, 3 लेस दॅन और इक्वल टू 10. परत तो इथं जाणार. बरोबर आहे, टेबलला. टेबलला गेल्यावर परत काय होणार, 10 इंटू 3 इक्वल टू 30. अशा व्हॅल्यूज हा तुम्हाला 1 बाय 1 डिस्प्ले करणार. मग गो टू हा काय करतो तर डायरेक्टली जम्प करतो त्या लेबलला. त्याच्यासाठी गो टू स्टेटमेंट यूज करायचं. समजलं. ब्रेकमध्ये लूप तुम्हाला ब्रेक करायचं असेल आणि बाहेर पडायचं असेल तर ब्रेक, कंटिन्यूमध्ये कंटिन्युअसली इटरेशन स्टार्ट करायचं असेल तर कंटिन्यू, गो टू मध्ये कंट्रोल हा एका पार्टपासून दुसऱ्या पार्टला ट्रान्सफर करायचं असेल तर गो टू स्टेटमेंट.